मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढतोय, मात्र या कडक उन्हातही मतदार राजा मोठ्या संख्येने मतदान करतोय। जालन्यात तापमान 41°C वर पोहोचलंय। हा उन्हाचा तडाखा असतानाही मतदान केंद्रावर ग्रामीण भागातल्या मतदारांची संख्या वाढताना पाहायला मिळते। 5 वर्षांनी मतदान करण्याची संधी मिळते आणि विकासासाठी मतदान व्हावं यासाठीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय। आणि इथला आढावा घेत मतदारांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। एप्रिल महिना म्हटला की मराठवाड्यात उन्हाचा पारा हा नेहमी चढता पाहायला मिळतोय। मतदान जे आहे हे सध्या मतदान केंद्रांवरती सुरू आपण पाहू शकता। उन्हाचा पारा जो आहे हा वाढत चालला असला की मतदार राजा मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावरती जे आहेत मतदान करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतो। मी सध्या पिंपळगाव कोर्टे येथील मतदार जे केंद्र आहे या मतदार केंद्रावरती आपण पाहू शकता। दुपारची वेळ झालेली आहे। या दुपारच्या वेळेत महिला त्याच पद्धतीने पुरुष मतदार जो आहेत मोठ्या संख्येनं मतदान करण्यासाठी आपला हक्क जो आहे हा बजावण्यासाठी निघालेला। आपल्यासोबत काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगाल, उन्हाची वेळ आहे आणि या उन्हाच्या वेळेमध्ये तुम्ही मतदान करण्यासाठी निघालेला आहात, काय नेमकी प्रतिक्रिया तुमची? 5 वर्षांनी पुन्हा एकदा हे मतदान होत आहे। साहेब, मतदान हे 5 वर्षाला होत असतं। जो विकास करणारा माणूस आहे त्याला निवडून देण्यासाठी आज आपण उन्हात जरी असलो तरी काही अडचण नाही, कारण 5 वर्षे आपल्या हातातून निघून जातात। त्याच्यामुळे योग्य व्यक्तीला मतदान करण्यासाठी आम्ही उन्हात सुद्धा मतदान करायला तयार आहे। म्हणजे एकदम दुष्काळ परिस्थिती आहे आणि दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं सकाळून आपल्याला जे महिला मंडळ आहे ते पाण्यामध्येच गुंतलेले आहे आणि त्याच्यामुळं जे दुपारची तुम्हाला गर्दी दिसते तर ही पाण्याअभावी दिसलेली की पाणी भरून ठेवल्यानंतर सगळ्या महिला इकडे दुपारच्या वेळेला सगळ्या मतदानाला आलेले आहे। हे 5 वर्ष असतात आणि निवडणूक म्हणले 5 वर्षानंतर विकासाचे काम व्हावं यासाठी मतदार बंधू हा योग्य ते निर्णय घेण्यासाठी बूथ केंद्रावर येत असतो। आपला मतदार हा अधिकार आहे, तसं आपलं कर्तव्य पण आहे। त्यामुळे आपण कर्तव्य बजावलेच पाहिजे आणि आपल्याला हे जे आहेत लोकसभेचे मतदान करण्यासाठी आपल्याला 5 वर्ष वाट बघावं लागते आणि मग मधल्या 5 वर्षामध्ये आपण ओरडत नाही बसायचं की आम्ही आमचा विकास नाही झाला आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहे। तर त्याच्यासाठी सकाळी आपण पाहिलं की 12च्या सुमारासपर्यंत जवळपास जे आहेत 25% मतदान जे आहेत जालना परिसरामध्ये पाहायला मिळालं। उन्हाचा तडाखा वाटतोय, मात्र या उन्हाच्या तडाख्यामध्ये देखील मतदार राजा जो आहे हा मोठ्या संख्येनं बाहेर पडतोय। कुठेतरी मतदान हा आपला अधिकार आहे आणि याची जाणीव जी आहे ही मतदार राजामध्ये होताना पाहायला मिळते। यामुळे मतदानाची टक्केवारी जी आहे, म्हणजे आपण पाहिलं की सर्वाधिक मतदानाची टक्केवारीची सकाळी जी आहेत नोंद कुठेतरी जालना जिल्ह्यामध्ये जे आहेत होताना पाहायला मिळते। हीच नोंद जी आहे संध्याकाळपर्यंत देखील अधिकाधिक वाढण्याची शक्यता जी आहे, ज्या पद्धतीनं मतदार राजा बाहेर येतो यापासून जे आहेत चित्र जे आहेत हे पाहायला मिळू शकतं। कॅमेरा नितीन बोडाळेसह मी रामनाथ दवणे, साम TV जालना।